स्वारगेट एसटी डेपोनं 22 फेब्रुवारीलाच पोलीस संरक्षणाची मागणी केलेली होती। मागणी करून सुद्धा पोलीस बंदोबस्त मिळालेला नाही। पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे स्वारगेटमध्ये बलात्काराची घटना घडली। स्वारगेट एसटी डेपोचं पत्र पुढारी न्यूजच्या हाती लागलेलं आहे। त्यामुळे या प्रकरणामध्ये मोठी अपडेट म्हणून याकडे बघावं लागणार आहे। स्वारगेट बलात्कार प्रकरणामध्ये मोठी धक्कादायक माहिती पुढे येते आहे। स्वारगेट एसटी डेपोनं 22 फेब्रुवारीलाच पोलीस संरक्षणाची मागणी केलेली होती। बालाजी पोद्दार आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं अधिक माहिती घेऊयात। बालाजी, या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलं गेलं होतं? गुरु, या पत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते की वेगवेगळे जे अवैध धंदे आहेत ते करणारे लोकांचं इथं वावर वाढतोय, त्यासाठी आम्हाला सुरक्षा देण्यात यावी असे पत्रव्यवहार वर्षभरात सातत्याने या स्वारगेट डेपोकडून पुणे पोलिसांना केले होते। मात्र पुणे पोलिसांनी या सगळ्याकडे दुर्लक्ष केलं आणि सुरक्षितता दिली नाही, त्यामुळे असा प्रकार घडला असं म्हणावं लागेल। आज याची चर्चा होण्याचं कारण असं आहे की जो बलात्कार झाला तो बलात्कार स्वारगेट डेपोच्या परिसरात झाला असं पुणे पोलीस म्हणतात। तिथले सुरक्षेची जबाबदारी आमची नसल्याचं म्हणतायत आणि स्वारगेट डेपोचे जे कर्मचारी आहेत ते म्हणतात की आम्ही पोलिसांना या संदर्भात वारंवार सूचना देतो, पत्र लिहितो, मात्र त्याला आम्हाला रिस्पॉन्स मिळत नाही। आणि खरं पाहायला गेलं तर कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी जी आहे ती पुणे पोलिसांची आहे, कारण एका सार्वजनिक संस्थेला व्यवस्था सुरक्षा पुरवणार कोण हा खरा प्रश्न होता आणि तो प्रश्न सातत्याने मांडणं आता गरजेचं आहे, कारण अशा बलात्काराच्या घटना घडलेल्या आहेत। कारण स्वारगेट पोलीस स्टेशनच्या समोर अगदी समोरच्या बाजूला अगदी 1-2 मिनिटाच्या अंतरावर पुणे हे स्वारगेट पोलीस स्टेशन आहे, त्यामुळे ही घटना घडल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आणि आगार व्यवस्थापकावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झाले। त्यामुळे या दोन्ही संस्थेने आता नागरिकांच्या सुरक्षेसाठी काम करणं गरजेचं आहे। एकमेकावर ढकलून किंवा एकमेकावर जबाबदारी सारून हे चालणार नाही असं आता आपल्याला पाहायला मिळते। आता यावर काही कारवाई होते का ते पाहणं महत्त्वाचं आहे। खरं आहे, त्यामुळे आता हे पत्र समोर आल्यानंतर काय प्रतिक्रिया येतात पोलिसांकडनं ते सुद्धा आपल्याला बघावं लागेल। धन्यवाद बालाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।